नमस्कार, मी सुवर्ण जोशी. दुपारचे 3 वाजलेत. या घडीच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी बुलेटिनमध्ये आपण बघूया आणि सुरुवातच कोल्हापुरातून आपण करतोय. कोल्हापुरातील सातवणे या गावात प्रवेश केला तर दंड भरावा लागणार आहे. गणेशोत्सव काळामध्ये जर या गावात प्रवेश केला तर जो कोणी प्रवेश करेल त्याला 500 रुपयांचा दंड मोजावा लागणार आहे, भरावा लागणार आहे. बाहेरून गावात प्रवेश करणाऱ्यांकडून ग्रामपंचायत हा दंड वसूल करणार आहे. गणेशोत्सव काळामध्ये देखाव्यांचं गाव म्हणून सातवणे गाव प्रसिद्ध आहे. यंदा मात्र एकाही घरात देखावा नाही. मात्र प्रसिद्धी खूप असल्यानं बाहेरचे भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामपंचायतीनं हा निर्णय जाहीर केलेला आहे. आज या तागाईत एकही कोरोना पेशंट स्थानिक कोणीही सापडलेला नाही आणि तो सापडू नये याच्यासाठी आम्ही आपल्या गावामध्ये गावकऱ्यांच्या मीटिंग घेऊन गावकऱ्यांच्या समूहात चर्चा करून आम्ही अशा पद्धतीने ठरवलं आहे की आपल्या गावात जी लाखो लोकांची जी वर्दळ आहे ती टोटल थांबवण्यासाठी आणि आमचं गाव सुरक्षित ठेवण्यासाठी कोणीही गावात यायचं नाही व गावातल्या सर्व लोकांनी बाहेरच्या लोकांचा संपर्क करायचा नाही. म्हणून आम्ही जर चुकून कोणी गावात जर प्रवेश करील तर त्याला 500 रुपये दंड अशा पद्धतीची आम्ही चर्चा करून ठरवलेलं आहे. सातवणे हे कोल्हापुरातलं एक गाव, हे गाव देखाव्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. अशासाठी कारण या गावातला जो गणपती आहे त्याचा देखावा सुंदर असतो असं नाही, तर प्रत्येक घरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो आणि प्रत्येक घरात त्या घरातले सगळे तरुण वर्ग किंवा मंडळी ही अत्यंत अप्रतिम असा देखावा सादर करतात. तो बघण्यासाठी कोल्हापूर भरातून नव्हे महाराष्ट्रभरातून लोक येत असतात. पण या वेळेला मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून या गावानं सातवणे गावानं असा निर्णय घेतलेला आहे की बाहेरच्या भाविकांनी सातवणे गावात प्रवेश करू नये. यावर्षी देखावे सुद्धा केले गेलेले नाहीयेत आणि प्रसिद्धी आहे म्हणून जर गावात कोणी प्रवेश करत असेल तर त्याला 500 रुपयांचा दंड मात्र भरावा लागेल. एक महत्त्वाची बातमी आहे. काँग्रेसच्या गोटातून ही बातमी आहे. ज्यांनी पत्र लिहिलं ते काँग्रेस नेते अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतायत असं विधान राहुल गांधींनी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये केलेलं आहे. त्यावर कपिल सिब्बल यांनी जाहीर आक्षेप घेतला. गेल्या 30 वर्षात आम्ही एकदाही भाजपच्या बाजूनं विधान केलेलं नाही, कृती केलेली नाही, तरीही आम्ही भाजपची मदत करतो असं कसं शक्य आहे असं ट्विट कपिल सिब्बल यांनी केलं. पण जवळपास पाऊण तासानं सिब्बल यांनी हे ट्विट डिलीट केलं. मी असं बोललोच नाही असं स्वतः राहुल गांधी यांनी मला कळवलं म्हणून मी माझं ट्विट मागे घेतो असं दुसरं ट्विट सिब्बल यांनी केलेलं आहे. दुसरीकडे या बैठकीमध्ये गुलाम नबी आझाद यांनीही राहुल यांच्या या विधानावर टीका केली. राहुल यांचा हा आरोप जर सिद्ध होऊ शकला तर मी राजीनामा देईन असं आझाद म्हणाले. राहुल गांधींच्या एका विधानावर बहुधा पहिल्यांदाच काँग्रेस नेत्यांनी जाहीर हरकत घेतलेली आहे. एकूणच काय तर काँग्रेसची दिल्लीतली बैठक वादळी होताना दिसते आहे. आता ज्या पत्राचा या ठिकाणी उल्लेख झाला आहे त्या पत्राविषयीची पार्श्वभूमी सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आपण सांगूया. ती अशी की काही काँग्रेसच्या नेत्यांनी एक पत्र पाठवलेलं होतं सोनिया गांधी यांना. त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की कोणीतरी निर्णय घ्यायला हवाय की काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण असेल आणि त्यावर सोनिया गांधींनी कालच असं उत्तर दिलं होतं की आपापसात तुम्हीच सगळ्यांनी एकत्र या आणि या संदर्भातला निर्णय घ्या. सिब्बल यांनी काय ट्विट केलं होतं ते आपण बघूयात. राहुल गांधी म्हणतात, आम्ही भाजपशी हातमिळवणी केली आहे. काँग्रेस पक्षाची बाजू आम्ही राजस्थान हायकोर्टात यशस्वीरित्या मांडली. माणिकपूरमध्ये भाजपचं सरकार पाडण्यासाठी आम्ही पक्षाची बाजू मांडतोय. गेल्या 30 वर्षात कोणत्याही मुद्द्यावर मी भाजपच्या बाजूने वक्तव्य केलेलं नाही, तरीही आम्ही भाजपशी हातमिळवणी करतोय. हे ट्विट केलं होतं कपिल सिब्बल यांनी जेव्हा राहुल गांधींचं वक्तव्य त्यांच्यापर्यंत पोहोचलं. पण मग काही वेळामध्ये कपिल सिब्बल यांनी माघार घेतली आणि काय स्पष्टीकरण दिलं बघा. मी असं काहीही बोललो नाही असं मला स्वतः राहुल गांधींनी कळवलंय आणि म्हणून मी माझं ट्विट मागे घेतो आहे असं म्हणून त्यांनी आधीचं ट्विट डिलीट केलं आणि हे नवं ट्विट टाकलं. कपिल सिब्बल यांना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उत्तर दिलेलं आहे. राहुल गांधी अशा प्रकारचं काहीच बोललेले नाहीत. आपल्या सगळ्यांना एकत्र राहिलं पाहिजे. एकमेकांशी लढण्यापेक्षा वाद घालण्यापेक्षा आपण एकत्र होऊन लढलं पाहिजे असं ट्विट रणदीप सुरजेवाला यांनी केलंय. सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देणारं पत्र कार्यसमितीकडे दिलं आहे.
त्याचबरोबर आपल्याला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी बैठकीत केली. मात्र पक्षाचं नेतृत्व करत राहावं अशी विनंती डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांना केली. अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या मागणीबरोबरच सोनिया गांधी यांनी नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशा सूचना सुद्धा काँग्रेस नेत्यांना केल्याची माहिती पुढे येते आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, एका बाजूला ही बैठक सुरू आहे, ती वादळी होते असंही कळलंय, तर या बैठकीविषयी तर माहिती द्यालच, पण एका बाजूला जे ट्विटर वॉर सुरू आहे त्याच्याविषयी सुद्धा काय सांगता येईल? बरोबर आहे. ज्या पद्धतीनं बैठकीच्या दरम्यान कपिल सिब्बल जे आहेत त्यांनी ट्विट केलं आणि त्यांनी म्हटलंय की आमच्यावर आरोप लागवला जातोय की आम्ही भारतीय जनता पक्षाची मदत करतोय. या आरोपानंतर ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय की मी गेल्या 30 वर्षापासून काँग्रेससोबत आहे, राजस्थानचं सरकार वाचवण्याकरता मी स्वतः लढलो, मणिपूरचं सरकार वाचवण्याकरता मी लढत आहे, असं सगळं असताना आमच्यावर सारख्या 30 वर्षाच्या कार्यकर्त्यांवर असा आरोप का होतोय? त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी देखील स्पष्ट केलं की जर हा आरोप सिद्ध झाला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल. ते राज्यसभेत विरोधी पक्षाचे नेते आहेत. असं असताना ट्विटरवर सुरू झाला. त्या दरम्यानच्या काळात पुन्हा एक ट्विट झालं. कपिल सिब्बलनी स्पष्ट केलं की या संदर्भात मला राहुल गांधींचा पर्सनली फोन आला आणि त्यांनी म्हटलंय की या संपूर्ण आरोपामध्ये तुमचा उल्लेख नाही आहे. त्यानंतर त्यांनी आपलं ट्विट परत घेतलं. यानंतर पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं क्रायसिस जे निर्माण झाली होती संपूर्ण बैठकी दरम्यान CWCच्या दरम्यान, हे क्रायसिस मॅनेजमेंट करण्यासाठी रणदीप सिंग सुरजेवाला जे मुख्य प्रवक्ते आहेत काँग्रेसचे ते पुढे आले. त्यांनी म्हटलं की अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची चर्चा जे प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे त्याला कुठलंही तथ्य नाही, बैठकीमध्ये हा विषयच पुढे आलेला नाहीये. असं असताना रणदीप सिंग सुरजेवाला हे स्पष्ट केलं की आम्ही काँग्रेसच्या विरुद्ध जेही राजकीय पक्ष आहेत त्यांच्यासोबत एकत्र म्हणून लढू. याचा अर्थ असा होतो की एकीकडे ट्विट होतं, त्यानंतर दुसरं ट्विट होतं, कुठेतरी काँग्रेसची जी प्रतिमा डागाळण्याची शक्यता आहे CWCच्या बैठकीच्या नावावर ती कुठेतरी स्पष्ट करण्याचा प्रयत्न रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केला. पण महत्त्वाचं म्हणजे बैठकीला सुरुवातीलाच ज्या पद्धतीनं सोनिया गांधी यांनी म्हटलं की मी माझा पदाचा कार्यभार सोडण्यासाठी तयार आहे, आपण नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि सोबतच ही प्रक्रिया सुरू करताना कशा प्रकारचे धोरण असले पाहिजे हे देखील स्पष्ट केलं. सुवर्ण या महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ट्विटच्या माध्यमातून बैठकीतल्या सगळे मुद्दे बाहेर येतात, त्यामुळे राहुल गांधी चिडलेले आहेत. अर्थात, पण एक विशेष आहे, हे सगळं जे काही सुरू आहे ते एका मुद्द्यावरनं सुरू आहे की काँग्रेसचा अध्यक्ष कोण असेल. राहुल गांधींशिवाय दुसरं कुठलंही नाव नाही, दुसऱ्या कुठल्याही चर्चा नाही, त्यांना घ्यावाच लागेल अध्यक्षपदाचा पदभार. काय चर्चा आहेत दिल्लीत? ज्या पद्धतीनं चर्चा आहे की सोनिया गांधी नंतर जे सध्या हंगामी अध्यक्ष आहेत सोनिया गांधी यांच्यानंतर नवीन अध्यक्ष कोण असेल. बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांनी, काँग्रेस नेत्यांनी, प्रत्येक राज्यातील प्रमुख महत्त्वाच्या नेत्यांनी थेट सोनिया गांधींना मागणी केलेली आहे की राहुल गांधी यांनाच अध्यक्ष करावं. आणि ज्या पद्धतीने राहुल गांधींशिवाय दुसरा पर्याय काँग्रेसकडे नाही आहे, कारण की एक प्रकारचा सीताराम केसरींचा अनुभव काँग्रेसच्या पाठीशी आहे. आणि अशावेळी डॉक्टर मनमोहन सिंग आणि एंटोनी यांचं नाव जरी पुढे येत असलं पण सर्व कार्यकर्त्याची मागणी आहे की राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं. प्रियंका गांधींची देखील हीच मागणी आहे की राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं. पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं कार्यप्रणाली सध्या काँग्रेसमध्ये आहे, एक प्रकारे सर्व जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या विरुद्ध युवा नेते, अशा प्रकारचं तुल्यबळ युद्ध पाहायला मिळतंय. जेव्हा राहुल गांधी अध्यक्ष होते त्यावेळेस सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी एक प्रकारे पराभूत करण्यासाठी राहुल गांधींसाठी जी रचना केली होती, त्या पद्धतीने त्या प्रकारच्या रणनीती आखली होती, त्यामुळे राहुल गांधी नाराज आहे. आता ती नाराजी दूर होऊन जर संपूर्णपणे जे जखळे ज्येष्ठ काँग्रेसमधले नेते आहे यांना एक प्रकारे बाजूला सारलं आणि संपूर्ण ताकद जर राहुल गांधीला दिली तर होऊ शकतं राहुल गांधी अध्यक्ष होतील. नक्की नक्की नक्की. प्रशांत, धन्यवाद हे सगळं विश्लेषण केल्याबद्दल. मुद्दा हाच आहे की राहुल गांधींनी स्वतः मानसिकरित्या तयार होणं की आता आपल्याला काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारायचं आहे आणि जुन्यांची आणि नव्यांची अशी मोठ बांधणं याचं एक मोठं आव्हान राहुल गांधींसमोर असेल. बघूया आता येत्या दिवसांमध्ये, येत्या काळामध्ये काय होतं. राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या सुरू असलेल्या चर्चेमध्ये स्वतःची भूमिका मांडलेली आहे. गांधी कुटुंबच पक्षाला यशाकडे नेऊ शकतं असा विश्वास धानोरकरांनी व्यक्त केलाय. 2014 पासून आजपर्यंत 6 वर्षांच्या काळात गांधी कुटुंबानं भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सोनिया गांधी जर राजीनामा देत असतील तर राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांनी पक्षाची सूत्र हाती घ्यायला हवीत. त्यांच्या नेतृत्वात 2024च्या निवडणुका जिंकण्याची तयारी करावी असं मत धानोरकर यांनी व्यक्त केलं.
2020पर्यंत या सातत्याने या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये काँग्रेसची भूमिका एक खमक्यापणाने एक ठोस भूमिका भाजपाच्या विरोधामध्ये उभी ठेवण्याचं काम हे गांधी कुटुंबाने केलेलं आहे आणि परखड मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे गांधी कुटुंबातीलच राहुलजी असो किंवा प्रियंका गांधी असो यांनी हे पद स्वीकारावं अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनातच खऱ्या अर्थानं 2024 निवडणूकसुद्धा आपण जिंकू. म्हणून मॅडमनी जर आज पदाचा राजीनामा दिला तर राहुलजींना आमची कळकळीची विनंती राहील किंवा प्रियंका गांधी यांना कळकळीची विनंती राहील की यांनी या पदावरती आरूढ व्हावं आणि या देशाचे सूत्र पक्षाचे सूत्र आपल्या हातात घेऊन एक यशाकडे वाटचाल करावी. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार राहुल गांधींच्या सहमतीनं स्थापन झालंय, पण जर राहुलजींनी भविष्यात आदेश दिले तर दुसऱ्या क्षणी आम्ही सरकारमधून बाहेर पडू असं विधान विजय वडेट्टीवारांनी केलं. नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. 3 पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेस खुश नाहीये का, काँग्रेसची कुचंबणा होतेय का, हे प्रश्न आता पुन्हा उपस्थित झालेले आहेत. नाही, उत्सुक नव्हते तर सरकार स्थापन झालंच नसतं. त्यांच्या सहमतीशिवाय पुढे काही जायचा विषयच नव्हता. त्यांनी त्यावेळेस घेतली आणि आज जर उद्या माननीय राहुल गांधी अध्यक्ष झालेत आणि त्यांनी जर उद्या महाविकास आघाडीच्या संदर्भात बाहेर पडायचा निर्णय घेतला तर 1 मिनिटही आम्ही थांबणार नाही. शेवट सर्वोच्च नेत्यांनी निर्णय घेतला तो सगळ्यांना मान्यच असायला पाहिजे आणि मी काँग्रेस पक्षाचा पाईक म्हणून माझी भूमिका तीच असेल. गांधी हे कुटुंब नव्हे तर भारताचा DNA आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचं नेतृत्व करावं असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलंय. सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षपदावरून चांगलाच वाद सुरू झालाय. काँग्रेसनं आता विदेशी गांधी सोडून स्वदेशीचा मार्ग पत्करावा, यातूनच त्यांना चांगले दिवस येतील असा टोला भाजप नेत्या उमा भारती यांनी लगावलाय. कि अब कांग्रेस को गांधी की ओर वापस लौटना चाहिए और मैं अपनी तरफ से कहूंगी कि कांग्रेस का कोई पुराना व्यक्ति जो गांधीवादी सोच का रहा है वो कांग्रेस का नेतृत्व करे और असली गांधी की ओर ये वापस लौटें, स्वदेशी गांधी की ओर, जिसमें विदेशी का कोई एलिमेंट नहीं था. और ये मैं कांग्रेस के सामने भारत का नागरिक होने के नाते एक सुझाव रखूंगी कि विदेशी गांधी से मुक्ति पाओ और स्वदेशी गांधी की ओर मुड़ो, इसी का रास्ता निकाल लो. बाकी नेहरू गांधी खानदान का अस्तित्व समाप्त हो गया है. राहुल गांधी हे तर काँग्रेसचे सगळ्यात मोठे NPA आहेत. अशा शब्दांमध्ये काँग्रेसमधील वादाची भाजपनं खिल्ली उडवली आहे. अखेर आईचं प्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस पक्षात नेतृत्वावरनं चालू असलेला फॅमिली ड्रामा म्हणजे एवढंच आहे की पक्षाचा सर्वात मोठा NPA ठरलेले राहुल गांधी यांना निर्लेखित करायचं का नाही याच्यावरनं एक ड्रामा चालू आहे. पण अखेर आईचं प्रेम हे सर्वात महत्त्वाचं ठरणार आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा निर्णय हाच होणार की सोनिया गांधींनी अंतरिम अध्यक्ष म्हणून कंटिन्यू करावं. काँग्रेस पक्ष हा नेहरू गांधी घराण्याच्या पलीकडे कधीही जाऊ शकणार नाही, हेच यातून सिद्ध होईल. इतर बातम्यांकडे वळूया. एक मोठी बातमी येते, महत्त्वाची ही बातमी आहे. मनसेनं वाढीव बिलांवरून महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे. जालना जिल्ह्यातून ही बातमी आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे. मनसेकडून वारंवार निवेदनं देऊन सुद्धा कारवाई होत नसल्यानं मनसेनं आंदोलन केलेलं आहे आणि वीज वितरण कार्यालयाची तोडफोड केलेली आहे. जालन्यातल्या अंबडमधली ही दृश्य आहे. भरमसाठ वीज बिलांविरोधात सातत्यानं निवेदनं दिली गेली पण कोणताही फायदा झाला नाही, फरक पडला नाही. महावितरणने कुठलाही यावर तोडगा काढला नाही. म्हणून मनसेनं हे आंदोलन केलेलं आहे. मनसेनं कार्यालयाची तोडफोड केली आहे. जालन्यातल्या अंबड इथला हा प्रकार आहे. शासकीय मालमत्तेचं अर्थातच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तिथे महावितरणचे अधिकारी सुद्धा बघायला मिळत आहेत. त्यांच्या समोरच कदाचित हा सगळा प्रकार घडला असावा. अधिक जाणून घेण्यासाठी आपण बोलूया आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांच्याशी. विजय, हा सगळा काय प्रकार आहे? किती वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे? काय अपडेट? सुवर्ण, आपल्याला माहितीच आहे की लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीकडून अवाजवी आणि मनमानी असे बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभर ग्राहकांमध्ये संताप आपल्याला पाहायला मिळतो. अंबडमध्ये देखील शेतकऱ्यांना अवाजवी असे बिल देण्यात आले. या संदर्भात मनसेच्या वतीने अनेकदा निवेदनं देण्यात आली वितरण कार्यालयात, परंतु त्याची दखल काही घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झाले मनसे सैनिकांनी आज
कार्यालयामध्ये आपल्या खट्याक मनसे स्टाईलमध्ये तोडफोड केली. सुवर्णा. नक्की विजय, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत. जरी मनसे आक्रमक झालेली असली तरी अशा प्रकारची कार्यालयाची तोडफोड करणं हे योग्य आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याने काही साध्य होणार आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मनसेकडून महावितरणच्या कार्यालयाची जालन्यातल्या अंबडमध्ये तोडफोड करण्यात आली. तिथे कदाचित मनसेचे हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे बोलण्यासाठी म्हणून गेले असतील, कारण या सुरुवातीला या दृश्यांमध्ये पदाधिकारी सुद्धा आपल्याला महावितरणचे बघायला मिळतात, पण त्यांच्या समोरच ही तोडफोड झाली आणि त्यानंतर हे अधिकारी या कार्यालयाच्या बाहेर गेलेले दिसतायत. वाढीव बिलांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झालेली आहे. खरं तर नागरिकांकडून आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा वारंवार निवेदनं दिली गेली, पण कुठलाही फायदा झाला नाही, फरक पडला नाही, बिलामध्ये कुठेही कपात करण्यात आली नाही आणि सरतेशेवटी मनसे आक्रमक होत ही तोडफोड कार्यालयामध्ये करण्यात आलेली आहे. पुढची बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. बळीराजा सुखावलेला आहे आणि वातावरण अगदी आल्हाददायक सुखकर असं झालेलं आहे. गोदावरी नदी अक्षरशः दुथडी भरून वाहते आहे. पर्यटकांचं खास आकर्षण असलेला सोमेश्वर धबधबा सुद्धा ओसंडून व्हायला लागलेला आहे, खळखळून वाहतो आहे. नदीपात्रातील काळ्या उंच नैसर्गिक कातळावरून कोसळणाऱ्या जलधारांनी हा पूर्ण परिसर बोलका झालाय. या ठिकाणी असलेला नदीचा प्रवाह दिसायला जितकाच चांगला तितकाच या प्रवाहातील पाण्याच्या तीव्रतेनं अनेक दुर्घटना इथे घडलेल्या आहेत. गेल्या 5 वर्षांपासून या ठिकाणी बांधलेले लोखंडी संरक्षक कठडे पार तुटून गेलेले आहेत. खरं तर हायकोर्टानं दिलेल्या आदेशानं इथे पोलीस बंदोबस्त कायमस्वरूपी तैनात करण्याचे आदेश असले तरी प्रत्यक्षात मात्र फक्त आपत्कालीन परिस्थितीत या जागी पोलीस असतात. त्यामुळे नाशिककर किंवा नाशिकला हा धबधबा पाहण्यासाठी जे जात असतील त्यांनी काळजी घ्या. कुठलाही अतिरेकी धाडस करू नका. हे दृश्य जितकं सुंदर दिसतंय तितकंच कदाचित धोकादायकही ठरू शकतं. लांबून या सगळ्याचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. सोमेश्वर धबधबा म्हणजे पर्यटकांचं खास आकर्षण. गोदावरी नदीच्या नदीपात्रात तयार झालेला हा नैसर्गिक धबधबा म्हणजे या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी होते. आपण बघतोय की कशा प्रकारे ही गोदावरी नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात झालेली आहे. काळ्या कातळावरनं प्रचंड वेगानं हे पाणी कोसळतंय आणि हे पाहण्यासाठी अनेक मोठी गर्दी या ठिकाणी होते. खरं तर महापालिकेच्या माध्यमातून 5 वर्षांपूर्वी जे लोखंडी कठडे तयार करण्यात आले होते ते कठडे मात्र अजूनही तसेच तुटलेल्या अवस्थेत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही सेल्फी प्रेमी पर्यटकांना आवडण्यासाठी पोलिसांची यंत्रणा या ठिकाणी पोहोचते. आता सुद्धा या ठिकाणी जरी तैनात करण्यात आले असले तरी जोपर्यंत अशा प्रकारचे कठडे दुरुस्त होत नाही तोपर्यंत प्रतिबंध करणार तरी कसा. सोमेश्वर धबधब्याच्या माध्यमातून जे पाणी कोसळत असतं हे पाणी कोसळणारं पाणी बघण्यासाठी नयनरम्य दृश्य असतं. नाशिकचा नायगारा म्हणून सुद्धा याला म्हणतात. खरं तर सोमेश्वरचं हे प्रवाहित झालेलं पाणी गोदावरी नदीमध्ये प्रचंड वेगाने झेपावलंय. हेच पाणी नाशिक शहरामध्ये त्या सगळ्या तीर्थक्षेत्राला पोहोचतंय. रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड, गांधी तलाव सगळे जलमय झालेले आहेत. अनेक पुरातन मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे. गंगापूर धरणातनं सोडण्यात आलेला विसर्ग आणि याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेला जोरदार पाऊस यामुळे बळीराजा तर सुखावलाच आहे, पण याचबरोबर प्रशासनाची सुद्धा तारेवरची कसरत सुरू झाली आहे. नदीकाठच्या 180 गावांना सतर्कतेचा इशारा जरी देण्यात आला असला तरी उत्साही पर्यटकांना रोखणं किंवा स्वतः पर्यटकांनी स्वतःला या पाण्याच्या जवळ जाण्यापासून थांबवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जीव तितकाच महत्त्वाचा. निसर्ग कितीही चांगला दिसत असला तरी या पाण्याचा वेगवान प्रवाह एखाद्या कसलेल्या पोहणाऱ्याला सुद्धा कुठे घेऊन जाईल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, सोमेश्वर धबधबा, नाशिक. गोंदियामधील सालेकसा तालुक्यातील ब्रिटिशकालीन हाजरा फाल हा धबधबा मुसळधार पावसामुळे प्रवाहित झालाय. यावेळी धबधब्याचं सुंदर रूप बघायला मिळतंय. दरम्यान हाजरा फाल हा धबधबा पर्यटकांकरता खुला करण्यात यावा अशी मागणी वनव्यवस्थापन समितीनं सरकारकडे केलेली आहे. नेहमीच इथं पर्यटकांची गर्दी असते. यंदा मात्र पर्यटक नसल्यानं अनेक कुटुंबांचा उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. ही दृश्य आहेत गोंदियातली. हाजरा फाल हा धबधबा आहे. अत्यंत सुंदर असा हा धबधबा आहे आणि अनेकांच्या उपजीविकेचं साधन आहे. कारण पर्यटक इथे आले की मगच त्यांचा व्यापार होतो किंवा त्यांच्या गोष्टी विकल्या जातात. पण तसं जर चित्र नसेल, कोरोनामुळे सगळीच पर्यटन स्थळं बंद आहेत, तर
निदान गोंदियातला हा हाजराफाल धबधबा तरी पर्यटकांकरता खुला केला जावा अशी मागणी वन व्यवस्थापनानं सरकारकडे केलेली आहे. पर्यटन स्थळं आता खुली होतात का हे बघणं महत्त्वाचं आहे, पण कोरोनाचा प्रादुर्भाव काही संपलेला नाही, त्यामुळे काळजी घेण्याची नक्कीच गरज आहे. गोंदियातल्या खुणावणाऱ्या निसर्गानंतर आपण जाऊया अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे. कोविड लॉकडाऊन तसंच डीजे बंदीमुळे साऊंड सिस्टीम आणि लाईट मालकांवर तसंच कामगारांवर मागल्या 5 महिन्यांपासून चक्क उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनानं साऊंड आणि लाईट मालकांकरता आर्थिक पॅकेज द्यावं, कर्ज माफ करावं, डीजे वाजवण्यास नियमात परवानगी द्यावी यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. शासनानं मागण्यांची दखल न घेतल्यास महाराष्ट्र जनआंदोलन पुकारू, रस्त्यावर उतरू असा इशारा दिलाय. छावा, क्रांतीवीर सेना आणि साऊंड सिस्टीम तसंच लाईट असोसिएशन यांच्याकडून महाराष्ट्र राज्य छावा क्रांतीवीर संघटना आणि पुणे जिल्हा साऊंड सिस्टीम तसंच लाईट असोसिएशनच्या जुन्नर आणि आंबेगाव तालुका कमिटीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेला ही घोषणा करण्यात आलेली आहे. जुन्नरमधली ही सगळी दृश्य आपण बघतोय. एकलहरे इथं रविवारी हा सगळा सोहळा किंवा हा मेळावा पार पडला. यावेळी दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि यावर शिक्कामोर्तब झालंय की आर्थिक पॅकेज सरकारनं दिलं पाहिजे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. युनियन पुणे यांच्या माध्यमातून तीनच्या या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. अजून काही बातम्यांकरता काही क्षणात भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी कल्याणमधून आहे. कल्याण पश्चिमेच्या दत्तआळी परिसरामध्ये दत्ताचं मंदिर आहे आणि बाजूलाच एक भला मोठा महाकाय वृक्ष होता. हा 200 वर्ष जुना वटवृक्ष होता. काल रात्री अचानकपणे मुळासकट तो उन्मळून पडला. मात्र तो इमारतींवर, रहिवासी इमारतींवर न पडता दत्ताच्या मंदिरावर पडला. रहिवासी इमारतीवर तो न पडल्याने अनेकांचे जीव वाचलेले आहेत. अक्षरशः दत्तानेच हे संकट आपल्या अंगावर घेतल्याची भावना इथले रहिवासी सध्या व्यक्त करतायत. आता याच वृक्षाचं पुन्हा एकदा रोपण करण्याचा रहिवाशांचा प्रयत्न आहे आणि त्याकरता तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावं असं आवाहन या रहिवाशांनी केलं आहे. महत्त्वाची बातमी अकोल्यामधून आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यानं पिकात जनावरं सोडली. ही क्षमा करा, अकोल्यातून नव्हे येवल्यातून बातमी आहे. येवला परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. सलग पावसामुळे पाणी तुंबलं आणि पिकं खराब झालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय. मुगाचं पीक खराब झाल्यानं दयाराम भिडे यांनी पिकात जनावरं सोडलेली आहेत. येवल्यातली ही दृश्य, पाणी अतिवृष्टी झाली त्यामुळे पाणी सगळं शेतात शिरलं. सगळी पिकं सडून जाण्याच्या मार्गावर होती. ती वाचवता येणं शक्य नव्हतं. सरते शेवटी या शेतकऱ्यानं, दयाराम म्हणून शेतकऱ्याचं नाव आहे, त्यानं आपल्या शेतात जनावरं सोडलेली आहेत. बातमी अकोल्यातून. शेतकऱ्यांवरील संकट संपत नाही. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना नवनवीन संकटाला तोंड द्यावं लागतंय. अकोल्यातील शेतकऱ्यांच्या मूग पिकावर आधी बेंडक्या रोगानं हल्ला केला, पिकं उद्ध्वस्त केली आणि आता अतिवृष्टी, त्यामुळे शेतात पाणी साचतंय आणि पीक अक्षरशः सडून जात आहे. आधीच कोरोनाचं संकट, त्यात निसर्गाचा प्रकोप, त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडच मोडलेलं आहे. आता सरकारनं शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. कौन बनेगा करोडपती याचं चित्रीकरण अखेर सुरू झालेलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी याबद्दल त्यांच्या ब्लॉगवर सविस्तर लिहिलंय. बिग बी यांना वगळता अन्य सगळे क्रू मेंबर्स पीपी किटमध्ये होते. कोरोना प्रतिबंधक सगळ्या खबरदारी घेऊनच चित्रीकरण पार पडलं. या सगळ्यामुळे सेटवरील वातावरण खूप बदललंय. मास्कमुळे लोक ओळखूही येत नाहीयेत. वातावरणात सतत एक प्रकारची भीती असते असं मनोगत बिग बींनी शेअर केलंय. पाहूयात आपण बिग बींनी नेमक्या कोणत्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. अखेर ते सुरू झालं. केबीसीला 20 वर्ष पूर्ण झाली, यावर विश्वास बसत नाहीये. कोरोनामुळे सेटवर निळ्या रंगाचा जणू समुद्रच असतो. सगळे शांत, एकदम सतर्क. सतत खबरदारी, मास्क, निर्जंतुकीकरण आणि भीती. आज पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभा राहिलो, पण यंदा सगळंच वेगळं वाटतंय. आधीसारखं हसत खेळत काम होत नाही. कामाशिवाय कुणी बोलत नाही. असं वाटतं कोणत्या तरी प्रयोगशाळेमध्ये शांतपणे रासायनिक प्रयोग सुरू आहेत. ओळखीचे चेहरे ओळखता येत नाहीत. कधी कधी तर भीती वाटते
की आपण त्याच लोकांसोबत आहोत का? पण धैर्य दाखवून पुढे जावं लागतं. दक्षिणेतील विख्यात गायक SP बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे, पण स्थिर आहे. आज त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 13 ऑगस्टपासून SPB या ठिकाणी त्यांच्यावर कोरोनासाठी ICU मध्ये उपचार सुरू आहेत. पण काही दिवसात त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. अजूनही ते व्हेंटिलेटरवरच आहेत. चेन्नईच्या MGM हेल्थकेअर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 40,000हून अधिक गाण्यांसाठी त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात वणव्यामुळे निसर्गाची प्रचंड हानी झाली. आतापर्यंत 12 लाख एकरावरील वनसंपत्ती बेचिराख झालेली आहे. 4,856 चौरस किलोमीटर भूभागाचं वणव्यामुळे नुकसान झालंय. अधिक वेगानं वाहणारा वारा, कोरडी हवा, वीज पडण्याच्या घटना या सगळ्यामुळं यंदा वणव्याची संख्या प्रचंड वाढली आहे. अग्निशमन कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करतायत, पण निसर्गापुढे तेही हतबलच ठरतायत. ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. 12 लाख एकरची वनसंपत्ती बेचिराख झालेली आहे. वणवा पेटलेला आहे. कॅलिफोर्निया, अमेरिका इथली ही दृश्य आहेत. गेले अनेक दिवस या संदर्भातल्या बातम्या आपण बघतोय. अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. हेलिकॉप्टर्सची मदत घेतली जाते पाण्याचा फवारा करण्यासाठी, आग विझवण्यासाठी, पण तसं होताना दिसत नाही. वारा आहे, त्यात परिस्थिती अजिबात योग्य नाहीये. त्यामुळे खरं तर अग्निशमन दलाला हतबल व्हावं लागतं या सगळ्या परिस्थितीपुढे. निसर्गापुढे खूप मोठ्या प्रमाणातली वनसंपदा जळून बेचिराख झाली आहे. या सगळ्या दिवसभरातल्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही क्षणात भेटणार आहोत ताज्या घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.